आज बनणार आहे पावभाजी. त्यासाठी बटाटे चिरून घेतले, फ्लॉवर, शिमला मिरची, बीट आणि गाजर. आता हे सगळं आपण कुकरमध्ये लावून द्यायचं. कुकर घेतले. आता हे बटाटे टाकून घेऊया कुकरमध्ये. पाणी पण टाकलं कुकरमध्ये थोडंसं. स्वच्छ धुवून घेतल्या भाज्या. त्याला सगळ्यांना स्वच्छ धुवून घेतले. आता याला कुकरवरती 5 ते 7 शिट्ट्या घ्यायच्या, छान शिजवून घ्यायचं. आणि नंतर कांदा टोमॅटो चिरून घेऊया. आता याला तोपर्यंत 5 ते 7 शिट्ट्या घेऊया. आता कुकरच्या शिट्ट्या झाल्या तोपर्यंत मी कांदा चिरून घेतला आहे आणि टोमॅटो, अद्रक लसूण वाटून घेतले. आता कढई गरम ठेवले, गॅस चालू केला. त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. आणि बटर, आता हे गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे आणि हे सगळं टाकून घेऊया. आता हे गरम झाले. त्याच्यामध्ये जिरे, अद्रक लसूणची पेस्ट, कांदा, आता याला व्यवस्थित परतून घ्यायचं गुलाबी होईपर्यंत. 4 ते 5 मिनिट लागते याला. आता कांदा व्यवस्थित परतून झाला. आता हा टोमॅटो टाकूया. याला पण असं छान परतून घ्यायचं. थोडंसं झाकून ठेवूया म्हणजे व्यवस्थित ते मॅश होईल. याला पण आता 3 ते 4 मिनिटं लागतील. आता आपल्या कुकर पण मी उघडला आहे. भाज्या शिजलेत. आता यातलं पाणी काढून याला मॅश करून घेऊया. मॅश करूया. आता हा टोमॅटो व्यवस्थित शिजून झाला. याच्यामध्ये लाल तिखट आणि पावभाजी मसाला टाकतो. हा झाला आता व्यवस्थित मसाला पण. आता हे मॅश केलं मी. त्याला टाकूया भाजीला. बीट टाकल्यामुळे कलर आला. सगळं व्यवस्थित टाकून घेते. आता एक सगळी भाजी टाकून घेतली. आता हे शिजवलेलं पाणी होतं ते पण थोडं मिक्स करून टाकूया. अजून थोडं पाणी टाकूया. जेवढं आपल्याला लागेल तेवढं टाकायचं. आता मी पाणी टाकून घेतलंय. आता मीठ टाकूया चवीनुसार. आता याला पण 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया मोठ्या गॅसवर. तोपर्यंत पाव भाजून घेऊया. ही झाली पावभाजी रेडी. पाव पण भाजून घेतले खाण्यासाठी कांदा.